आज आपण शिकूया गोड आंबा कांदे टाकून. मागे मी साधा प्लेन गोड आंबा शिकवला होता. आज आपण करूया कांदे मिक्स करून कशा प्रकारचा गोड आंबा बनवला जातो. हा गोड आंबा पण खायला खूप चविष्ट वाटत असतो. कांद्याच्या टेस्टमुळे याला चव अप्रतिम येत असते. आमच्याकडे तर हा गोड आंबा खायला खूपच आवडत असतो. चला तर बघूया कशा बनवायचा हा कांदे टाकून गोड आंबा. याकरता आपल्याला लागणार आहे आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे व त्यानंतर आपल्याला वरचे साल काढून घ्यायचे आहे. वरचे साल काढल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये पाणी टाकून एका पातेल्यामध्ये हे आंबे एक शिटी वाफवून घ्यायचे आहे. एक शिटी वाफवल्यानंतर हे आंबे आपले छान व्यवस्थित शिजले गेले आहे. आता आपल्याला याला फोडणी घालायची आहे. तेल टाकायचे आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, 1-2 काळे मिरे, थोडी कलमी, 1 तेजपान हे संपूर्ण साहित्य आपल्याला टाकायचे आहे. तसेच 5-6 लसणाच्या कळ्या बारीक चॉप करून यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आपण जे कांदे चिरून ठेवले होते, 1 किलोला 1 पाव कांदे आपल्याला यामध्ये लागणार आहे. लसूण गोल्डन झाले की यामध्ये जे कांदे आपण चिरून ठेवले होते, लांब लांब कांदे चिरायचे आहे. हे कांदे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. कांदे थोडे शिजले, त्याचा कलर चेंज झाला की आपण जे कुकरमध्ये वाफवलेले आंबे आहेत ते यामध्ये टाकायचे आहे. तसेच यामध्ये आपल्याला 2 चमच तिखट टाकायचे आहे. यानंतर आंबे टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये जेवढ्या गोड आंबा हवा आहे तेवढी साखर टाकायची आहे. मी 1 किलो गोड आंब्याला 1 पाव साखर टाकली आहे, कारण हे आंबे खूप आंबट होते. तुम्ही कमी जास्त टाकू शकता. आता संपूर्ण साहित्य आपल्याला स्लोवर शिजवायचे आहे. यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकायचे आहे. संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित शिजवायचे आहे. यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी पण टाकायचे आहे. आंब्यामध्ये व्यवस्थित साखरेचा पाक गेला की आपले आंबे तयार. हे बघू शकता. आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकले आहे. स्लो गॅसवर आपल्याला हे आंबे सतत वर खाली करत राहायचे आहे व शिजवून घ्यायचे आहे. हे बघू शकता. कांद्याचा कलर पण किती छान आलेला आहे. आता आपल्याला हे आंबे थोडा कलर चेंज होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. हे बघू शकता. छान आंबे शिजले आहे. आंब्याचा कलर पण चेंज झाला आहे. याचा अर्थ आपला गोड आंबा आता तयार झालेला आहे. तुम्हाला जर गोड आंब्यामध्ये खडे मसाले टाकायचे नसेल तर जिरं, मोहरी, लसणाच्या कळ्या आणि कांदे टाकून सुद्धा हा गोड आंबा छान वाटत असतो. अशा प्रकारे तुम्ही हा गोड आंबा नक्की करून बघा. खायला खूप चविष्ट वाटत असतो.